निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या आणि काय घ्यायचंय का पैसे कुठं आहेत आपलं हो पाटर भाऊ हो 500 रुपयाची गरज आहे 500 रुपये द्या लागायला काय 1 रुपया मिळणार नाही तुम्हाला अहो गरज आहे द्या की देतो की परत ना मिळणार नाही 1 रुपया मिळणार नाही कारण तुम्ही पैसे द्यायला लायकीच नाही का हा पहिल्या दोन्ही आता संगत येणार आहे संगत येणार आहे आम्ही सगळे पैसे देऊ गावात सगळे पैसे मारवर काका म्हणलाय तुला देऊ काय बसा नुसतं दत्र बोल नाही तुमचं पैसे देत नाही तुम्ही माघारी मला हायला देतो की आम्ही कोणाला दिले तू तुमचं बुडवणार आहे हा नुसता घरंदाज घराणा वागणूक भिकारी आहे तुमची आबरू काढायला आलोय गावात आबरू काढायला आलाय म्हणजे बुक्कीत तुम्ही दिले ना मला पैसे इतके दिवस गरज आहे म्हणून मी ग बसली नाही पोरा देखता माझ्या आबरू काढायला हा पण द्या गे काय 1 रुपया मिळणार दे गे नाही, नाही, नाही. बघ बापू हा. आतलं गाण पडायला पैसे कशाला मागताय तुम्ही गरज आहे रे कशाला करणार? करायचं त्याला लगा काहीतरी अजून घेऊन गेलो असतो ना मास बिस मटण बिटन काय तर कशाला त्याला तुम्ही काय लागणार त्याला- गावला मी सोडणार नाही बरं का बरं झालं फायटर भाऊ आला ते दत्र्या माहित का बसलाय अहो मला एक पानाची गरज करा हातपाय थरथर कापायला लागले तर मला जरा 2 गालाचं काम खालास सकाळ तर मागत करीत माग लागले ते अहो मागत करी म्हणजे हातपाय थरथर कापायला लागलेत म्हणून मागतोय तुम्हाला काय आता त्या मागल्या बारीनं काय केलं तुम्ही हा. आपाकडे घेतलं 15,000 माझ्याकडे जमीन आहे म्हणून सांगून ती खराब काय केलं ती पैसे अहो तुम्हाला काय मी माझं रेडकी विकून देतो पण मला आता 20 तर द्यायला पाहिजे हे, पैसे मिळणार नाही 20 द्या की हा 20 वीज देतो हा पण इथं थांबायचं मी इथं थांबतो की हा हो हे जरा हा आता ठेवा गाडी तुम्ही गाडीला राखण बसतो हा जाऊ नका इथनं नाही थांबतो की इथं तुम्ही काय काळजी करू नका गाडी कोण न्यायला लागले भंगार गाडीला पर परश्या हा. फायटर भाऊची गाडी हा ते जिरगुया चांगली हवा त्याला सोड बापू बिल काम हवा सोड पुढच्या चाकाची त्याने मला काय म्हटलंय माहितीये का हे थांब मला जाऊ दे हायला बापू एखाद दिवशी मला मार करताय एक बिस्किट पुढे दे एक तंबाखू पुढे दे शिवांना काय चाललंय झाले कुरकुरी घेतली ना हे हायला संपले हवा पण लावली जिरवली की नाही चांगली बापू पदार केली बदडते ती काय आमचा घराणा घरंदाज आहे तुला सांगतो आपला घराणा पहिला आम्ही ताणून मारली असं पळायला लागलाय कुठं काय पळालो गावचं बी चाललंय कोणाला उचलतोय मी घराणा घरंदाज आमचा कुठं पण आडवीन कचाकाला तोडवीन लोटा वारीस आहे परश्या देगाने इस्टेट आहे काका म्हणलाय नाव करून देतो पण विषय असा झालाय पैसे नाही तर घरात पण नाही मालकीने पण दिले नाही तर 100-200 रुपये आहेत घर घरंदाज आणि बेकारासारखं 200 रुपये मागायला लागलाय तुम्ही लगा सुट्टी देणार नाही सकाळ तर ज्योती उठतोय घाणपड मला बेकारी म्हणतोय खरजुल्यानं पैसे माझ्या ठिकाण असते आता जरा परिस्थिती डावलल्या द्या असेल तर सरपंच द्या असलं तर काय नाही तर पैसे पैसे नसते तर नुसतं घर घरांदाज आहे चला आईला का अवघड आहे अरे बिस्किट पुढे आणूच तर गाडी पंक्चर झाली आता चांगली होती की गाडी कुठं चिल्लारात गेला चला कशाला हो चिल्लारीत आम्हाला माहिती आहे की फायटर भाऊ बिस्किट पुढे घेऊन कुठं चाललाय हे दोंडाबाई आजार आहे बघायचं निघाले नुसतं निमित्त पाहिजे आजारपणाचं तुम्हाला काय सांगायचं सकाळ पनवती लागल्या आता ती आपण पोरग आलत 500 रुपये मागायला लागली होती आणि नाही म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो तुझी जिरवीन तुझा हेच करीन असा म्हणत गेला आणि तिथनं इथं गाडी लावतोय तेवढ्यात दत्रे मामा गाठ पडला
तो 50 मागायला लागला. त्याला कस तरी कटवलं, त्याला 20 रुपये दिले, त्याला म्हटलं इथं बस आणि बिस्किट पोटा घेऊन येऊस तर गाडीची हवा कोणी सोडल्या. काय सांगायचं, गाडी ढकलत जायला लागते आता. असं जावा. अण्णासाहेब 100% आपण आणि त्या आपाय पोरानंच केलेला आहे बघा. त्या दोघांनीच केले, हवा घालवलेले, पैसे दिले नाही म्हणून. अहो चाललेली तशी रका रका इकडे तिकडे बघत 100%. चला चला. फायटर भावा, नाव गाडी का टाकलाय लागलाय? अण्णा बरं झालं तुम्ही आला. बोली तर हवा सोडल्या गाडीची. मला अर्जंट जायचं आहे, जरा मला गाडी द्या. अर्जंट आहे? हा अर्जंट आहे. बरं गाडी बरं द्या. ती ना काय अर्जंट काय सांगितलं नाही? अहो अर्जंट मध्ये कसं आहे माहित आहे का? हा. हे दोंडाबाईला बरं नाही, तिकडे चाललो. कोणाला? दोंडाबाईला बरं नाही. मला वाटलं काय तर चांगलं अर्जंट काम असेल. उतरा खाली, हो खाली उतरा, तुम्हाला सांगतो. अहो, असं करला जाऊ दे मला. जावा तुमची तुम्ही. हा? हे बरं काम काढलंय तुम्ही धोंडाबाईला. एखाद्या चांगल्या माणसाला बघायला चाललं असतं तर दिली असती गाडी. अण्णा असं करू नका. तुम्ही मला गाडी देत नाही. मी एका दिवशी गावलं कुठं चिंबीन बरं का, तुम्हाला सांगतो. जावं टाकलत बघायला, आमची गाडी मागायला लागला. तसल्या 10 गाड्या गेली मी. मी नाही. नाही काका. आपण ते शो काढूया, ते शो काढूया. एक नंबर. काय झालं? एवढं राहिलं तर घाण पड्या. एक शो काढ, एक शो काढ, तेवढं राहिलं तो खानदानी आपल्या घराण्यात. नाही मी काय एक शो काढतोय. हा मी काय म्हणतो माहिती आहे? फळच काढा की एक तुम्ही. अरे अहो पडन हे नाही, ते शो ही का नाही बाबा, पिऊन पडल का नाचताय तिथं पुन्हा. गावचं नाव होईल. नाव होईल. या इकडे. काय ते शोला काय नसते. बसा, वाजवा. थांबा. तुम्ही एवढं काम कशाला बसा? काय करू? इकडे माळा येऊन कशाला? माळ्यानं बसून सदा आपला इथं अरे चाल कुठे लावले तुम्ही? चाले आपली लावली भजनी मंडळाची. चप्पल आणलं होती, चप्पल आणलं. चप्पल आणलं. भजनी मंडळाची झालं ते. धांगडते का धांगडते का अण्णा अरे काय करायचं ते शो आला का तू? एवढंच राहिले का तुझ्या हातनं आता? होय, एक नंबर असते. काय एक नंबर आहे. त्या आबरू कसा नाही आमची घालवायला लागला का तुम्ही? एक अहो नंबर. काका, घाबरू कशाला जाते घालण्याची? बघ, ते स्टेज शो काढायचं मग, ते स्टेज शो. ते शो तेवढं हा. राहिले का आमचं? अहो काका, तमाशा नाही असलं काय नव्हती म्हणते ती. मग? स्टेज शो. राव दसरे आमचं खानदान घरा नाही, घरंदाज घरा नाही. महाराष्ट्राला माहित आहे. आहेच. आहेच. मग आणि मग हे कोण करणार? म्हणजे आता नाचल्यावर काय ते शो कचरा आणला ते शो मग गेले का राहिले आमची? अरे मी एकटा असणार आहे का? मग अण्णा आहे तर. कोण अण्णाला बनवणार? कॉमेडी करतो. हा बापू आईला तुमचा पोरगा लय बरं नसतो. एक नंबर नाचला बरं का? काका सगळ्यांना त्यातला, त्या सर्वात ह्या कलेतला सगळ्याला आनंद मिळावा अशी यांची इच्छा आहे. म्हणजे ते मनोरंजन करायचं ते शोला हा. करायचं. आता त्याला म्हणजे जास्त मार्केट त्याला. मार्केट आहे त्याला बर काय काय कार्यक्रमाला मार्केट कमी आहे. हो बरोबर त्याला आहे. जास्त मार्केट. बरोबर आहे. मार्केट आहे म्हणून हे खाला शिकला जो सगळं करून आता ही गावा राहिलेली घालवायची. घालवायचं काय आता? काय तू वाजवताय, घरात चिकाला कराय आपण, पेटी इथं तुम्हाला वाचवाय, अवघड चिकाला करा. डुलची वाजवाय. दुसऱ्यांना जरा विचार कर की. आम्ही डान्स मास्टर आहे, आम्हाला नंबर आला ऑलिम्पिक मध्ये. बरोबर आहे. बाबू मग काय घाललं तुम्ही? का? ऑलिम्पिक नव आहे मग? ते काय तर म्हणते ते आणणारच माझ्या मला. ऑलिम्पिकच म्हणते. हा त्यात आमचा नंबर आलाय. घरान घरान तुला इंग्लिश काय येतं का? नाही ना मग कुठली गप्प. पण चाल धरून बघा. मारू नका. एक मिनिट मारू नका. नाही, नुसती तुझं. तुम्ही पेटी. हा अण्णा पेटी वाजवा.
मग काका घरानं कुठलं टाइमपास होत नाही तुम्ही इथं कशाला एवढा मला कशाला कशाला नाही म्हणजे नाचू दे घेता कशाला नाचायला आपण काय काय हे का तवा काय नाचा आपण माणसं कुठली हा करमणूक म्हणून ती बसली होती मला माहित होतं आधीच हा तुम्ही नाचायला लागला घरानं कुठलं घरांदाज घरा नाही का काय म्हणलं काय करा घराण्याचा विषय घेऊ नका मग? अहो सगळ्या जगामध्ये घराण्यात जर बघितलं असतं तर प्रत्येक मोठे मोठे लोकांची लोक मुलं नसते ती पण तुम्ही कशाला करताय आम्ही सामर्थ्य आहे. सांगताय का हा? आमच्या काकाला बोला आम्ही सांभाळतोय तुम्ही थांबा. मी काय म्हणतोय हा तुम्हाला पेटी येते हा. त्यांना डोलची वाजवा येते हा. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण अण्णा ते आपण जाऊन डान्स करूया जरा इथं. हा. 4 रुपये मिळत्याला कॉमेंट्री करू जरा कॉमेडी भिक्षा मागायची असली घाण कॉमेडी म्हणकी आता. डान्स करूया हो आप्पा आम्ही करतो की तुम्ही नुसतं बसा की काय ना नको नको तसलं काय करू नका हो, तू पुतण्याची लाज वाटत असेल तू तोंडा काळापासून काळ फासू का डोळ बाबा एखादा तुम्हाला माकडाचा रोल टोप आणून काढतो हो आप्पा आणि माणसं उलट म्हणते माकड वाजवायला लागले थांबा जरा माणसं म्हणते उलट माकड वाजवायला लागले जास्तच मारते आपण म्हणते ती बरोबर आहे ते शो करा तुम्हाला एखादा पुरस्कार मिळेल छाती भरून येईल गावात कळायला नाही तुम्हाला. पद्मभूषण पण मिळू शकतो पद्मभूषण तीच पद्मभूषण पण मिळू शकतो छाती भरून यायचं काय विषय आहे आता महाराष्ट्रात आपलं नाव हे झालेलं आहे. होऊ दे छत्ती की. भरून यायचं काय वाजवा येते तुम्हाला करूया टेस्ट शो तो हो आप्पा हो नाचतोय मी व्हायचं नाचतो माग अहो टेस्ट शो करताय म्हणताय तुम्ही ही नाही पिऊन पडल्यावर तुम्ही काय नाचताय नरड्याचा आम्ही पिऊ देणार नाही आता कशाला पितोय हो? सोडले त्यांनी मी सोडलेले आहे दारू काका तुम्ही वाजवा आणि बघूया एक डान्स करतो ते बरं तुम्ही मांडला तर करू नाही तर राहू द्या टेस्ट शो पण वाजवा की करू दे का ना मग फोन माळाला लागतंय चलत पुतणे नाचते हा आपला आपण इथं अहो तुम्हाला पुरस्कार मिळेल का नाही पुढं आम्ही दोघ जण रोज आम्ही पत्ते खेळतो दोघ जण हाय का आणि घरात करणार मग ते आता हे काय बाहेर सांगते ती का मला काढायचं असेल की घराला कसला आहे ते परशा पान सांगतो मी जिंकतो रोजचा मग चांगला आहे माझी आता काय विषय? वोट आहे बरं का बघ कळलं असेल की घरांदाज घरा नाही कसला आहे ते. नाही बरोबर आहे बघ घरातला पैसा घरातच हो हा बरोबर आहे घरातला पैसा घरात काका वाजवा. एक वाजवा ये इकडे आता एक dance करायचं. तिकडं नाच की गं माझ्या पुढं मामा चहा पाचतो तुम्हाला चला बर. आणि सगळे सामान काका आपल्या घरी घ्या आपला घरात आहे हे आपण काला जोपासली पाहिजे हे सामान घरी घेऊ उद्या दत्रे मामाला काय हे सामान बी घरी घेऊ हा आणि आपलं घरांदाज घरा नाही आणि हे सामान कसलं आहे कशात अहो. पड्या अहो दत्रे मामा ही चांगलं आहे सामान काय असतोय की ही नाही नाही हे सा- बरोबर म्हणते आपण काय हे सामान घरी घ्या प्रॅक्टिसला होईल की आपल्याला कशाला बघ अहो हे सगळ्याला चालते सामान बाजाराला चालतंय. घरी घेऊन सामान आहे आम्हाला आमची खानदार कुठली काय आणि हे सामान घरी घ्या हे कशाचं सामान आहे अहो हे सामान नाही बसणार सुद्धा चालतंय हो हा आम्ही बसून म्हणतो बोला हे मग शिकायचं आता काका. भक्ती मार्ग करतोय कोण बी तुम्ही झालाय वायबल हा. तुमची बुद्धी झाल्या भ्रष्ट बर. तुमचा काय उपयोग राहील नाही तुम्ही बाद लिस्ट ह्या सामानाला काय म्हणताय अहो हीच तुम्हाला सांगतो जलमल्यापासून मरूस तर हीच वाजवते बाकीच काय आणि हाताला बसणं लावून येते त्याच्यात जो आनंद आहे ते कशातच आनंद झाल्यानंतर नाही. खुशीने वाजवते ती बरोबर आहे परंपरा आहे जुनं सामान आहे. अहो हे उद्या दात्र मामा दचकल बचकल तर ही सामान जाईल माझ्या दचकायचीच वाट बघा एक काम करूया आपण ते शो करूया परंपरा जपूया आपण मी तेच म्हणतोय तर पण तुम्ही लगे लाजायला लागला मी कुठं- मी नाचणार नाही मी कॉमेडी करतो की कॉमेडी करा आम्ही मिळलोय तुम्ही ना अंग हलवा की जरा मग नाचूया तिथं आपण हा आपण दोघं नाचायचं परशा पुढं अण्णा तुम्ही लक्ष घाला आपा म्हणते ते त्याच्यात हा आणि टेज डेअरिंग बघडलं तर आमच्यासारखं टेज डेअरिंग कुणाचं नाही कसं काय होतं माहिती का थोडी बोबडी वळते माहिती काय होते पुढं माणसं बघडलं का धाड 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 अहो तसं नाही धाडे मग? धरायचं शांत मनानं मस्त पैकी मन लावून बोलायचं मग होतंय. अहो आल्यावर मी जायच्या वेळेचं बोलतोय हा. जायच्या वेळेला आल्याला बोलतोय आमच्या सांगून अरे वाटोळी एवढंच राहिलं. जाताना नमस्कार आणि येताना धन्यवाद म्हणतो एक काम करा असेल जेव्हा असेल तेव्हा मला बोलवा आता तुमच्या काकाचं पुतण्याचं मिठवा मी जातो नाही तर परत बांधणं लागतील काय मिटवायचं आहे तुम्हाला सांगतो काका काय माझ्या पुढे जात नाही म्हणून मारतोय
आणि मग हे तू कोण बघायला कोण आहे का आम्ही बघा? कोण बघितलं बघ- तुम्हाला लाज आहे का तुम्हाला गावात कोण किमती देत चोरलत पुतण्याचं स्वाभाविकपणे मारणार आहे त्यात तुम्ही रिस्क याला वाटलं काय माहिती का ही वाजवायच मी ती कुठं स्टँडवर वाजवून पैसे मागल पुतण्या मी एवढा बाद आहे मी एवढा बाद आहे घरात आहे मला पण माहिती आहे काका मग अण्णा सांगा की जरा काकाला सांगा की अरे काकाला- येऊ द्या नाही तर बोंबलं जाऊ दे तुम्ही सांगा हाव का काका हे मोठमोठ्या संतांनी हे केलेलं आहे हा ये हा हो हा. आणि तुम्ही का नाही ह्याला बाद म्हणताय बे बाद नाही अरे पण हे आमचं हे आहे का मी जातो अण्णाला घेऊन तुम्ही मिठवा आमचंही वाजवायची हे आहे का आमची? तुम्ही घराण्याचं नावच काढू नका काका घरानं काही कशाला घराण्याचं नाव केलं काढताय सारखं अरे घराण्याचं नाव काढलं तर मराठी गाजवलं काय अण्णा हा. सांगा की काकाला वाजवायचं तर शिकू दे कमी ते जाऊ द्या अहो काका शिकून घेऊ द्या की त्यांना काय डोकं बिकं फिरलं काही का नाही शिकल्यावर चांगलंच आहे अहो काका उद्या दत्रे काका दचाकला पचाकला तर कोणतर गावातला माणूस वाजवा शाबास माझ्या त्याचीच वाट बघा दोघ जण चुलत भाग पुतणे. सांगतोय आम्ही आव, भाग म्हणजे कोणतरी वाजवायला गावात पाहिजे हा कोण तर पाहिजे का वाजवलं नको? पाहिजे वाजवलं शिकायला ये तुम्हाला शिकवतो काय अडचण नाही काय काका नुसतं शिकायचा तू टेस्ट शो तुम्ही म्हणताय तर थांबूया तर थांबूया चांगला झाला तर करतो नाही, घरीच नेऊन तू सामान ठेवे की काय होते निवे का? आता घरी मग चला घ्या सामान आता काकाला पटले एक ही वाजवा तेवढी एक नागिनवर नागिन अजून शाबास एक नंबर वाजवलं एक मला चहा असतो आणि ही सामान घरी नेऊया आणि टेस्ट शो करूया आपण तुला टेस्ट जाऊ टेस्ट आला टेस्ट शो तू तुझे पुढं शिक म्हणल्यावर ते असं असते टेस्ट शो करूया म्हणतोय अहो. टेस्ट शोची गरज आहे का कशाला मारायला लागलाय त्यांना बरोबर आहे ते म्हणते काय ते शो करूया कशाला टेस्ट शो करूया राहिलेली घालवायच्या का आम्हाला पाक मला येतंय मी करणार आहे मी काय व्हायला करायचं? राहतो, मी व्हायला राहतो मी व्हायला राहतो वायली राहायसाठी टेस्ट शो करतो अहो मला आवडतं. आम्हाला घरी नेऊन ठेव म्हणलं की काय म्हणा टेस्ट शो करूया मग सामान काय मोकळं नेऊन ठेवायचं हे घरी बघूया का तोंड घेऊन म्हणताय घरी नेऊन सामान ठेवा टेस्ट शो करा होय अहो शिकलं पाहिजे का नाही शिकला पाहिजे हो, इकडे तुम्ही बोलवता का नाही तर माझ्याकडे येऊ द्या मग मी शिकवतो की सामान घरी नेऊन ठेव म्हणजे आमच्या घरातल्यानी काय म्हणावं आम्हाला काय म्हणते ते? काय म्हणते? काय म्हणते? कोण आता मी जाय घरातला म्हणणार तर ना. थांबा करता पुरुष कोण आहे मी जाईन. ऐकून घ्या तुम्ही जावा तिकडे शिकायला कुठं दत्तरी मामा अहो हे टेस्ट शो करायला मग करू दे काका येते मला हो टेस्ट शो सामान तुम्हाला सांगतो असं स्टेजवर आम्ही पहिल्या स्टार्टला अशी एंट्री केली एक सोमाचा नाव डान्स होऊन सगळे पब्लिक टाळ्या बिळ्या वाजवणार लगेच आमची कॉमेंट्री होणार परत एक डान्स होणार परत एक कॉमेंट्री होणार परत एक डान्स होणार त्याचा अण्णा येणार साडनेसून धाबा 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 तुम्हाला कायदा वाजवून दाखवू का खा 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 हसणार धाबा धाबा शिकायचं झालं तर कायदा वाजवून दाखवतो तुम्हाला थोडक्यात बोलू लागायची अहो बोलते बरोबर आहे मी बोलतोय ते काय बोलते ते तुम्ही बरोबर. सांग तू काकाला मी तयार करायला आलो तर अण्णाला साडी नेसवाय चाललंय नेसणार घ्या काय तो बरं, धाबा 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 नो. पब्लिक अशी उठून पटकं बिटकं सगळं वर टाकणार शिट्ट्या पिट्ट्या वाजवणार ही अण्णा लगेच येणार पट्टी बिट्टी बांधून चड्डी एवढीच घालून बेस्ट बेस्ट तुम्हाला सांग अहो आपा तुम्हाला रोल मिळणार नाही तुम्हाला काय बी करा तुम्ही तुम्हाला तिथे रोल येऊन नको. मला 4 माणसात 2 चपला मारचाल तुम्ही यायचं नाही तुम्ही यायचं नाही तुम्ही मोबाईल वापरायचं बंद करायचं ती माझी केली आबरू गेली तर जाऊ दे आतापर्यंत तुम्ही मला काय करू दिलं ही येतंय पुकाळ वाजवा यांना तर तुम्ही करू तुला शेट तो करायचा कुठला तो करायचा ते शो ते चोला यायला करायचा असं करणार करायचं नाही करणार कानपड्या. करणार हा हो, येत नाही हो काका मान्य बी केलं आणि पुन्हा अजून असं करताय बे. तर आता हा? बोलत काय मला सामान घरी घ्या म्हणजे आमचं तू बे का आमचं मग हे वाईट आहे बे जाऊ सामान काय वाईट सामान चांगलं आहे घरी नेऊ पाहिजे मग काय होतं काय येऊ ते काय होतंय सांग तू समजावून सांगा तुम्ही तर नाही मित्र जातो मग इथून काका हा? तुम्हाला सांगतो सामान चांगलं आहे घरी नेऊन शिकलोय जा आम्ही आम्ही जलमतानाच कलाकार जलमताना बरं. हा आणि तुमच्या आबरू जायचं काय तुम्ही काय तुमचं आता आतापर्यंत एवढे दिवस केले कुठे ह्यांचा डिजिटल लागलाय मीच घरात राहत नाही तर हा ठीक दादा मी जातो आपला कुठतरी अहो तुम्ही माहिती गेला का? तरी सुद्धा तिथं मोबाईलवर बघणार आमचं व्हिडिओ बरोबर आहे. बघणार आणि बघणार ना आता कसं बोलला तुम्ही मोबाईलवर तिथं व्हिडिओ बघणार तर म्हणणार हे माझा पुतण्या आहे. आणि मग आपे, ए, मग आपे. म्हणणार हे घाणपड आहे म्हणून साठी ह्या त्याला बाहेर काढलाय घरात बरं का ए, आम्ही- नाव झाल्यावर ते बोलणार हे का घाण पडाय म्हणून घरातनं बाहेर काढला जेव्हा त्याला नाव किंमत मग- दिली की मला घरात बाहेर थांबा
जेव्हा नाव मोठं होईल का नाही तेव्हा मग काका म्हणणार माझा पत्नी मी पाय चोळून घेणार रोज डोकं बिकं. आता म्हणतोच ना माझा पुतणी आहे ती. मग नुसतं म्हणून काय कमी आहे करायचं आम्ही. परवानगी द्या की ते शो करा कधी तू परवानगी ते द्यायला शो डेअरिंग तुम्हाला सांगतो कसं वाजत धाड धाड धाड. 180 बीट हा ते शो माणसं पुढे बघडली का माझा आवाज जरा लेडी सारखा येतो. बरं हा, लेडीज बरं थोड्या टायमानं तसं जत्रे मामा आहे की तुम्ही बरोबर माझ्या आहे. संग? मी आहे की. ते आहे ते की आवाजाला नाही कमी असतील. हा. तुम्ही कोणचा सूर काढाल त्याच्यावर मी सूर धरतो काळजी करू नका कॉमेट्री जाय म्हणायची हा. ती कॉमेट्री जाय म्हणाय चुकलं तरी सुद्धा तीच कॉमेट्री आहे मग म्हणायची. कॉमेडी म्हणलं मग असू दे बोला बाकीच काय कळलं नाही मग असू दे. नाहीतर अचानक नाही त्याला चपल्या घेऊन उठताय नाही, मारायला. नाही, मी नेणार नाही ते शोला या माणसाला होय हे काय कळत नाही वळत नाही अचानक चपल्या घेऊन मारल. तुझी गपचूप बघत काय बोलत तुम्ही नाही. येऊ नका तुम्ही आता म्हणलाय घरात राहत नाही तुम्ही जावा तुम्हाला काय तुमचं काय काय तुम्हाला काय गरज आहे तर घरी सुद्धा येऊ नका जावा तिकडे घरी? परवानगी दिली आहे की फक्त तो उचलून एखाद्या वेळी अचानक देणार आला आणतो. आता तिथं म्हटलं मग असे चल चालते घरी घेऊन जाऊया म्हणलं की उठले 2-3 चपला मारल्या हा मग उठलं का ते चपल्या मारायला चालू करताय हे चपला मारल्या तर म्हणणार ही पण कॉमेट्रीज आहे बरोबर आहे होय होय आता म्हणू की पण खरोखर लागते चपला रपार रपारप असते ते काय नसणार त्या माणसाला कळतंय का नाही काय डान्सच्या बाबतीत आमच्या घराण्याचा हात धरणार नको नागिन एक नंबर का डान्स करतोय आम्ही तो नागिन एक नंबर आणि नागोबा एक नंबर दोन्हीचा मिल डान्स होणार अहो त्यांच्यामुळे आम्हाला विषय काय मिळेल हा. हा. काय आता नेणार आहे तुम्ही काय नेणार आहे तुम्ही एवढा पैसा ठिकाण आहे 80 एकर जमीन आहे काय मला दिलं नाही ठेवलं नाही काय नाही रोज काँग्रेस उगवतोय तुम्ही जाऊन बांधाचा उपसताय कोणा तर भांडण हे तो इकडे दाबला मी तिकडे दाबला हे आता जायची वेळ झाली तर तुमची 30 बाबा पण माझ्या नंतर देणार आहे ना तुला मला नको मग कोणा नातवाला देतो माझ्या घेऊन जावं वर तुम्ही नातवाला देतो तुम्ही जमीन- ठेवू नका तिथे जमीन घेऊन जावा हा जमीनवर नाही ते देऊ. आता बघा होय आता आपली पाक हवा एवढी गेली ती हा. आता एवढीच राहिली ती काय तर आपलं का ना आनंदात जाऊया की हा झालं का मिटलं का तुमचं ते अजून कुठे मिटले काकाला सांगा तुम्ही तर बघायचं बघायला नाही ठेवा. पुतण्या म्हणून सांगाय नाही तिथं मी 2 चपला मारणार तिथं मी कॉमेडीला गेलो कुणाला पुतण्या आता तर पुतण्या बितण्या काय नसतंय सांगा की त्याला करा पाहिजे तसलं काय नसतं तुम्ही माझा काका बी काय चुलता बिलता म्हणणार ही बारीक मोठी म्हणत नाही तर कला होय, काय झाप झाप मारणार त्यातून माणसं असत नाही होय खाली ठेवा. बरोबर आहे मारल्यावर मग त्या काय हा. नाही नको राहू दे. तर मी चेस्ट धमान मारतो मी तुम्ही अप्लाय म्हणून त्या पण हाणत नाही पण तुम्ही जर माझ्या नात्याला मी खरोखर स्टेजवर नाका हाणत नाही कारण तुम्हाला त्याचं मारल्यावर काय करायचं नाका हाणत तुम्ही नाही. या हाणत स्टेजवर नाही. आणि हा. बघा कसं डेअरिंग करून बरोबर. कॉमेडी एक नंबर होणार महाराष्ट्रात आपल्या नाद कोणा नाही गावाकडची ईडी जत्रा नाव ठेवूया गावाकडची गेली जात हास्य यात्रा ठेवूया काय गावाकडची गावठी हास्य यात्रा गावठी ईडी हास्य- जत्रा ठेवूया हा? ईडी जत्रा ठेवूया की हसते म्हणून माणसं आधी हा त्याचं पण नियोजन आपण परत करू त्याचं पण नियोजन करू पण तुम्हाला सांगतो कार्यक्रम तिथं आम्हाला चपला टाकली का आता खाली? हाणायची नाही काय सुद्धा कोणाला बोलायला नाही तर सगळ्या गावाच्या अब्रोज आपले महाराष्ट्र मंदिर हिला काही येडच गाव आहे मग आता गाव येणं म्हणूनच आहे ना काय येड आहे मग गाव गाव येणं तू तर म्हणतो तो तुम्ही जरा तिथं माणसात काय बोलायला नाही आणणार बरं का हा. तुम्ही तिथं नाही तुम्ही माझ्या हातनं काय बरं वाईट घडलं सगळे अडक चाला मी अहो, पुतण्या बितण्या काका तुम्ही बिका कसं तसं मारताय चपल्या हो, आपण वाईट आहे. चपल्या हा? माणसात काय बोलाय नाही थार 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 कापत्यात ही लोकं. मला म्हणून तुझं खाऊ लागतील चपल्या मग त्याला समजून त्यानं मला मारल्यावर तुला बरं वाटणार मार चला. मग ग बसायचं ना माणसात बरं एक झलक होय चला. बरं पुढलं नियोजन तर करा एक झलक उद्या बघू तुमचं काय फोडलं ते पटलंय त्यांना आता हा, उद्या उद्या एक झलक बघू लावणी उद्या लावणी उद्या बापले काय एक झलक उद्या पावगी पावगी बरोबर आलं मुरुंगाट भिजलं अंग आलं मुरुंगाट भिजलं अंग चोळी अंगात झाली तंग राय मला घेऊन चला तुमचा संग राय मला घेऊन चला तुमचा संग राय मला घेऊन चला तुमचा संग घेऊन चला हिच्या संग राय मला घेऊन चला तुमच्या भावगीत आहे असं मी काय म्हणतो माहिती आहे? आपल्याला एक नंबर पटलं हे शो करायचं म्हणजे करायचंच आपण आणि आप्पा मला कुठला पण रोल द्या मी करतो देणार ह्योच रोल देणार तुम्हाला कुठला हो नाचायचा बरं चालतंय मग जाऊ का मी आता मग मी पण ढोलकीची तयारी अजून करतो एक करा. नंबर. काका कोण जाऊ आता ते शो होणारच उतर. ए थांबा काय माणूस त्या माणसाला कुठं नेऊन ऍडमिट करायला लागतं नाही काय तर 100% घडल आता 3 वेळा होय म्हणता नाही 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 स्टेजवर तुम्ही मान्य करताय ना, या माणसाला टाकायला लागते आता ए, स्टेजवर मला चपल्यानंच मारणार आहे
आणि मला मारायचं नाही म्हणता आणि तिथं आल्यावर मग ही सोडते ते मारायचं. त्यांचा राग लय वाईट झाला आता तुमच्यावर. काय मार्ग झाले तुम्ही म्हणताय होय चालतंय काय होत परत आली चप्पल मारायची माग एक सुट्टीचं नाव काढतो त्याचं जाणून स्टेजवर तुम्ही चप्पल मला मारणार का? नाही नाही मारणार हेच काय मग हे लगे माऊ येतोय लगे माऊ येतोय त्याला परत कशाला चप्पल मार एकदा मान्य करताय काय नाही मारणार नाही त्याची नाही मारणार काय डोकं बिकं फिरले काय तुमच्या म्हाताऱ्याचं या नाही हा? नाही मार मार नाही त्याच्यावर नाही मार एकदा मान्य करते आणि पुन्हा आणायला घेऊ अंगात आले. अण्णा घरी ठेवतो यांच्या घरी ठेवतो आता चप्पल जर लावली घेतली आता तर नाही, बघा. नाही. आपल्या घरी आणि पीटी घेऊन चला तुम्ही. गणपती सीझन पर्यंत आपण रिहर्सल एक नंबर हिट मध्ये करू. हो चालतंय. आणि गणपतीला टेशो घेतो मी सामानच घरी घेऊया काही ये. परिषद उघडान ये आण. दगड कशाला आता नारळ फोडून अरे उद्घाटन घरी करायचं. काय म्हणतोय परिणाम म्हणतोय हे घेतोयस का मला हे राहिलं तुला. मला वाटलं नारळ फोडून उद्घाटन करताय. आधी घरी घेऊया म्हणल्यावर का नाही लागलं चपले घेऊन आलं अंगावर. चला ठीक आहे पेटी पण तुमच्या घरीच राहू द्या नका म्हणू. हाय. अण्णासाहेब बोला की. तेवढा उत्तर द्या की तेवढा. मला तसा उतार देता येत नाही ती अहो का काय देता येत ना तुम्हाला उत्तरा. 15 दिवस पिटले तुम्ही राव उतार देता येत नाही तुम्ही सरपंचाकडे जावा तुम्ही. अहो सरपंच गाठ पडत नाही तुम्ही द्या की उत्तर. काय होते नाही मी देऊ शकत नाही उतार तर. हो सरपंच तेवढा उत्तर द्या सांगाय तेवढा. घरपट्टी पाणीपट्टी भरली आहे तुम्ही अहो घरपट्टी पाणीपट्टी भरतो की मी. हो अण्णासाहेब घरपट्टी पाणीपट्टी घ्या त्यांच्याकडनं आणि उतारा देऊन टाका की हो. अहो तसा देता येत नाही सरपंच उतारा हो. काय झालं त्याला द्यायला ते कुणाला मागतो विचारा की. कुणाचा अहो ते दोंडाबाईचा उत्तर पाहिजे नाही घराला. आलाय त्या पावलानं माघारी जावा तुमच्या घरात पाहिजे असलं तर देतो नाही अहो, तोंडाबाईला घरपट्टी इथं घेऊन पाणीपट्टी या. भरतो की. अहो भरा की तुमच्या घरात देतोय तुम्ही मग तुम्ही कोणाला लढवायला लागलाय का आम्हाला. अहो घरपट्टी पाणीपट्टी तुमच्या पदरीच द्यायची आहे तुम्ही आणि कुणाला बी उतारा मागायला लागलाय बी. अहो पदर देतोय की बरोबर आहे त्यांची घरपट्टी पाणीपट्टी देतोय की अहो मी. सरपंच मग दोंडाबाईला घेऊन या आम्ही दोंडाबाईला देतो का दोंडाबाईला अहो, कशाला उतारा घेऊन या? दोंडाबाई बाई, जायला. तुम्हाला दोंडाबाईलाच बघायचं आहे. बघायला काय विषय आहे उतारा दोंडाबाईचा म्हणताना दोंडाबाईला दिला पाहिजे की. अहो तुम्ही माझ्यावर देऊ शकत नाही. मी प्रतिष्ठित नागरिक आहे गावचा. अहो तुम्ही जमीन आणताला की तिची कशाला जमीन आणतोय. थांबा 2 मिनिटं. तेव्हा तुम्ही त्यांचं काय नातेवाईक आहे का? हाय का 2 मिनिट सांगा. अहो नातेवाईक नसतो मग? तर तुम्हाला सांगतो त्यांच्यात कोणाच्या आमच्यात कोण असलं का जायला लागते आम्हाला. कोण अहो ते तुमचा विषय वेगळा आहे तो आम्हाला कागदावं लागतंय. अहो कागदावं लागते बरोबर आहे की पण मी घेऊन जातो की नाही उत्तरा. आम्हाला इथं सही लागतं दोंडा पाहिजे बघा. हा? होय तसं अहो, असेल तर त्यांची बघा. काय काम असते ते मला बघायला लागते ते. अहो त्यांच्या घरात गडी माणूस नाही त्यामुळे मला बघायला लागते माग मोर. असं करताय तुम्ही. थांबा दोंडाबाईला चाला येतंय का हा चाला येतंय का जरा घेऊन आजारी. या दोंडाबाईला घेऊन या बरं नाही जरा हो अहो, या की गाडीवर तुम्ही. बसून आणा आपण घेऊन या सरपंच ह्याने ते घर हाणाचं प्लॅनिंग चालू आहे. माहिती आहे सगळं आम्हाला तुम्ही दोंडाबाईला बघा घेऊन या. ना साहेब हा. तुम्हाला सांगतो असलं काहीच नाही बघा तुम्हाला सांगतो. हा. तुम्ही उगा काहीतरी मध्ये काहीतरी आण नका. म्हणजे तुम्हाला दोंडाबाईला बघायचे म्हणून तुम्ही देणार मला आम्हाला उत्तर. बघायची नाही हो सही लागते इथं. सरपंच ही बरं ना हो बघा तुम्हाला सांगतो पाच आम्हाला रुपये- चंबवायचं काढलंय तुम्ही. फायटर भाऊ तसं काय कोणाचंच देऊ शकत नाही हा, आम्ही तसं आणि पहिला म्हणजे लगेच त्याला देताय तुम्ही काय पण कागद. कोणाला देऊ थांबा, शकत नाही थांबा. आप्पा येऊ द्या ना हा. कोण यायचं ते येऊ द्या आम्हाला सगळी समान आहे. आप्पा येऊ द्या आणि अजून दुसरं कोण येऊ द्या. म्हणजे तुम्ही देणार नाही. नाही अजिबात उतारा देत नाही. मिळतच नाही तुमचा पाहिजे का लगेच देतो म्हणजे तुम्ही आम्हाला चंबवाय धरले तुम्ही. सरपंच चला जायचं बाहेर जावा. आपलं. माझं जरा काम आहे ऑफिस मध्ये बरोबर चल. तुम्हाला बी गरज लागू दे आमची मग कळतंय. होय होत आहे धोंडा महिना चाललाय तिथे निघाले आयतलं ओटी भरण करायचंय ती घेतली का नाही साडी. होय जाऊन मी वटी भरून घेऊन आली. मी तर 2 साड्या घेतल्या ह्यांना 2 तोळ सोनं घेतलं मला जोडवी केली आहे ना. कोणाला 2 तोळ सोनं घेतलं ह्यांनाच की जावायला. जावायला 2 तोळ सोनं घ्यायचा नियम आहे. हो. मला तर 5 तोळ घेतलं पाहिजे मी गावड्याला जावाय. 1 ग्राम मिळायचा नाही बरं सिटी आपली गरीब आहे अहो आपली नव्हत ती घ्यायला त्यांच्यासाठी 1 ग्राम द्यायचं नाही ते तो सोनं. काय गरज आहे त्याची? अहो तुम्ही का बसाय काका जरा काय बसाय तिनं आईला फोन करून सांगू द्या आई घेईल की 5 राहिलं 2-3 सोळ घे की म्हणावं घरानं घरात आहे हुडकून मिळेल. काय सुद्धा मिळणार एक बदाम मिळेल बघा. बदाम नुसतं एक. अगं बदाम नव 2 तोळ त्यांनी केले अण्णाला मला पण 2 तोळ तर करू दे करी मला 2 तोळ. नाही हो एवढी ऐपत नाही आमची. लगा ये मी त्यावेळेस मी काका म्हणतो तुझं घराना दसरा घरांदाच बघा असू दे गरीबी घराणं असू दे ना मग तुला लागतोच का घेतलेलं मी लागतोय मी तुलाच एवढ्या गरिबीत जर सणाला माझ्या काय ना काय करते. अहो, आमच्या तरी पण- गल्लीच आहे की हो. तरी पण आमच्या ह्यांना रीत घेतलं करते दोन तोळ. हो ती माणसं चांगल्या क्वालिटीची आहे ती ही माणसं अशी मिळेल तुम्हाला सांगायचं. कशी मिळेल. रीत काय आहे का त्यांना आता 2 तोळ घ्यायचे
त्याने घेतलं आवाज जर वेळा घेतली तर ह्या वेळा नाही त्यांना झालं म्हणून का त्यांच्या डोक्यात दगड घालूया का? 2 महिन्यात घे लागते कपडी बिपडी जावायला घे लागते सावसाकडे जर जावायला जरा कपडे आणते की कपड्याचं काय नुसते कपडी काय 5-6 हजारात येते. सोनं किती महाग आहे का सोनं मागतो गरीब अहो कपडे घेतले की घेतली होय. मग कपडे मला नको, मला सोनं पाहिजे 5 तोळ सोनं. काय सगळी मिळाली नाही हे खानपाटी मिळाली नाही नवीन बिझनेस चालू केला बरं का हो? आम्ही टेस्ट शो करणार आहे. मी टेस्ट शो काढतोय तुम्ही टेस्ट शो काढला घरात सांगतोय टेस्ट शो काढलाय म्हणून हा मग काय टेस्ट शो खानदार कुठले घरात घरानं खानदार आहे टेस्ट शो काढ घरात तुला म्हणलं का रे काय बोलू वाचलं तुला दे का मग मला तुम्ही टेस्ट चिपलीच मारणार आहे. मग मला सुटतो का तुला झाले का असले बोलले करणे जो अगं टेस्ट शो म्हणजे काय मी नुसते तक्का तयार नाही नाचणार, कॉमेंट्री करणार. मी अण्णा फायटर भाऊ आमचं ठरलंय सगळेजण ही जर 1 नंबर डान्स करतोय ह्याचा वापर कवा करायचा. ही डान्स एकदा परत बंद पडेल ह्याचा येतोय अंगाल ते पाहिजे तसं आणि करतो आम्ही 1 नंबर पैसे बरं वाटते का सोबत तुला? बरं हो करू दे की आम्हाला टेस्ट शो. आम्ही कुठं काय करतोय तेव्हा कुणाच्या गावात शिकून आलाय सकाळपासून टेस्ट शो लावलं ह्यानं माझ्या मागं आणि ते घरात अजून सामानात फोन लावलं ह्यानं माझ्या मागं घरदार करा नाही का आपलं अहो घराने कसलं आपलं तुम्ही काय करायला लागला? अगं घरानं काय मी काय हे करायचं मी जाऊ असले कटकट तुम्ही कसं घेता डोक्याला? नाव होतंय नाव होते की नाव होतं बरं, मला- नाचायचं. बरं तुम्ही येऊ नका तुम्ही येऊ नका. मी परिचय मी माझं पोरं होतो. दोघच करताय तर माग मोर नाचाय कोण पाहिजे की? मग मागं मग नसतंय काय काकाला नाही म्हणताय ते अण्णा ते आम्ही नाचणार होय. नाचाय नसतंय कॉमेडी करायला आता म्हणताय नाचाय ह्याला भारी येत या ह्याला नाचू दे की हे नाचले ह्याचं मी अंग भरावून देत मी नाचतोय जो होय म्हणजे काय राखतो का माग आपली मग होते का पहिली काय काय होती का माझी बरं का तुम्ही पण अण्णाला सांगा आमच्या संग यायला. तुम्ही अडथळा घालचाल आमच्यात ही यांना डोके नाही ते मार्केट आहे ते सोला मार्केट अरे का काय बी का बघा महाराष्ट्रावर नाव गाजलेली मला सापूर तुम्ही रुपयासवर देऊ नका काका बघू नका कसं करायचं. खानदानी काय आपलं घरंदार पैसे कशाला काय तुम्ही सगळी यंत्रणा मला गावातली 2 माणसं म्हणते ती 4 माणसं म्हणले तुम्हाला काय लागत ते देतो. अण्णाला कोणतर म्हटले आम्ही करतो आमचं हा पैसे देतो दुसरी म्हणते ती. मग मग काकाला सांग एका दिवशी मी नरड दाबून मारेल 2 वेळा चपला मारले मला. कशा बाय ते सुद्धा नाव काढतो कशा बाई माझी अहो होय करायला परवानगी पण देतोय. काय म्हणतो यो कवा परवानगी दिली? ती नाही नाही म्हणते आता परवानगी कवा दिली? त्यांचा अण्णा तयार झाले कोण म्हणलं तयार झाले? या माग बघू की आता मी विचारते घरी गेल्यावर. यायला लागला की अण्णा होय का? होय बरोबर विचारते. 5 मिनिटं असले ह्याच्यात तयार होते तर काय तर अहो बोलतो. त्याला काय मार्केट आहे टेसोला. असलं कुठं असते ते शोन ही असलं शोन. अहो करू दे की काय आता तुम्ही लढायला लागला मी. नाही म्हणजे हे असलं असतंय बे. रेसन करू मग तुमच्या घरात म्हणते काही अण्णा डोसक्या पडलाय आता मला म्हणते होय म्हणल्या विचारू लावले असतील काय नाही बसा की 2 मिनिटं बसा की विचारू नाही बरोबर मला तो आज इथं तिथं 3 वेळा म्हटलं आता काकाने 2 काढा दिले घरात येऊन विषय घ्यायला का मग सांगू घरंदार 7 पिढी खानदानी अहो तुमची खानदान डबल घातली मोबाईलवर येणार सगळे मोबाईलवर आल्या पण राहिले का आमचं काय बरं थांबा तुम्ही आता तयार झाले मोबाईलवर लाईव्ह बघणार माणूस लाईव्ह पण बघणार मग विचारा तुम्ही. असलं घेते ते कुठं काय ते शोन ही काय म्हणताय तू काय म्हणतो ती भाऊ? तुम्हाला दोघीला निहत नाही आम्ही तुम्ही मोबाईलवर नुसतं बघा असं करू टेस्ट शो करणार आमचं आम्ही करणार अहो आबरू कोणाच जाणार आहे? टेस्ट शो करणार आहे आम्ही. आमचीच जाणार आहे तुमची आमची नाही का जाणार? तुम्ही म्हणा आमची आमची ओळखी नाही म्हणा. होय असं कुठं असते का? आमच्यावर भाऊ काय घराची माणसं आहे ना अण्णा, तुमचं तुम्ही तयार करा आम्ही बघतो नुसतं काका बस आपण करत नाही. तयारी करतो आम्ही. आमचं विचारा घेत आमच्या समोर विचार घेत टेस्ट शो करणार आहे आम्ही गणपती बसणं त्यावर आता प्रॅक्टिस करणार आहे असं म्हणू करू का बघा तुमच्या मनात तुम्हाला कसं पटते तसं करा बाबा. बघा तुम्ही काय तुम्हाला दोघीला नेत नाही आम्ही लागलो तर आमच्या तिकडे काय करतो तुम्ही नुसतं परवानगी द्या काका आम्ही काय परवानगी देत नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा. परवानगी तुमची घ्यायला मी काय माझा घराणा घरात आपा पाटील म्हणते ती तुम्ही काहीच करू नका फक्त माझ्या मागे येऊ नका चप्पल जर काढून मारलं तर बघा परशा व्यायाम पण झाला का नाही डान्स कसा आहे परशा 1 नंबर डान्स करतोय मला शिकवलं त्यानं
तुम्हाला कोणाची परवानगी लागत नाही काय नाही तुम्हाला मग कोण आहे माग मोर ही करायला अहो आम्ही चांगल्या पद्धतीने टीव्ही शो करणार आहे असं काय दुसऱ्या करणार नाही काय विषय असा म्हणजे असं क्वालिटी नुसती कॉमेडी असणार. गावची येडी जत्रा, गावची येडी जत्रा हास्य जत्रा गावाकडे, नाही गावची येडी जत्रा म्हणताय गावाकडली हास्य जत्रा असं नाव ठेवायचं. परश्या म्हणतोय करूया, करूया परश्या. पटतंय तुला करूया म्हणतोय अरे त्याला पटत नाही, मला पटलंय ना, माझ्याकडे काय नाही, मला किंमतच नाही. तुम्हाला किंमत तुम्ही म्हणताय मला नाही कोण लागत कशी गप्पी बसली. मला लगी परवानगी देते नाही. तुम्ही लाडाचा जावं आहे ना इकुलते म्हणून तुम्हाला ते सांगायला राहिलंच की काय 2 तोळ सोनं केलंय मला मला माहित आहे काय केलंच. केलंय जण खाऊ द्या ना म्हातारपणी सुखानं 2 लाख आग लावू नका आमच्या घरात 2 तोळ सोनं मला. काय अहो भाऊजी खरं सांगताय का तुम्ही अहो खरंच सांगते मी सांगते केलं खरं असेल, केलं मग केलं असेल, त्यांनी 100% केलं असेल. तुम्हाला तू जावाय त्यांना मिळून चालताय, एवढा चांगला जावाय मिळाला. होय सोनं बाय केलंय का? हो मग 2 तोळ सोनं केलंय होय. करणार हो. आता आमची पण गरीबच परिस्थिती आहे की तरी पण केलं सुटकेस भर, आमच्या. तू सुटकेस भर. जेवण असं केलं तर ठेवला होता त्याला सजवलं असं कडाने बसवलं मला असं माझी मला माहिती आहे, मी एकदा गेलो यांच्यात 2 अंडी फोडली 10-12 जण जेवायला. 2 अंडी अगो तसं नाही या 2 महिना म्हणून केलं हा. ते त्यावेळेच वेगळं होतं अंडी रवर गोंडा पाहिजे म्हणते होती. सर्वजण सर्वजण केलं असेल. हे गाणं. आता तुम्ही लाडकं जावाय एकुलता एक म्हणून केलं असेल हे पण केलं जरा चांदीचं कसं आहे पेटवा दुसऱ्याची घर, पेटवा दुसऱ्याची घर. अहो, काका खरं आहे, खरं आहे, खरं आहे. यांना तर बरोबर कसं पटतंय नाही जावायचं म्हणजे तुम्ही विचार करायची सरळ म्हणून गीत मला कुठे अंगठी कुठे आहे फुल पोषक चेन केलं चेन ठेवली चोरट सुटले त्यांनी चेन गळ्यात घालून ठेवली असते ती खर्चा. तुम्हाला सांगतो फुल पोषक चप्पल बोट ड्रेस सगळं तेलापासून सगळं घेतलंय. त्यांना म्हणावं घ्या म्हणावं तेवढी मी कुठेतरी ठेवील 2 तोळ आणि परत टेस्ट चालू केली. तुला आता सोनूबाई सांगतो काय अहो, तुम्हाला वायस तर काय वाटू दे आता तुला सांगतो नको बांधून घ्यायला माता मम्मीला पप्पाला फोन कर आणि मला काकानी बी म्हटले ते काय पैसा कमी पडला तर काका ह्या 40 एकर त्यातले 2 एकर विकून देतो पण त्यात नियमानं आपलं जावं शास्त्र शेतकऱ्यांना जावा पण माझी जे कारण माझ्या डोळ्यात बोट घाला. माझी तो म्हणजे घालूया 2 तोळ धंदा तुमची म्हणजे माझी आहे का जमीन बी काय नको म्हणतो. जमीन माझ्यासाठी तर माझ्या 40 एकर तुम्ही 2 एकर मी नाही नाही का यांची काही नाही जर मला केलं तर त्यांच्या वाईट आहे वस्तू पटत नाही त्याला मी तुझ्या नावावरली जमीन त्याला नाही करणार. बरं आपण असं कसं तुझ्या नावावर आहे दिली बरं आपलं द्या घरापुढे आहे ना आपल्या तुकडं कसं आहे माहेर ते घरापुढे तुकडे काय लावलं कसं आहे रागा लावली वाईट ही काय 40 एकर आहे माझी तुमचा तुम्हाला डोळा आता त्या कोपऱ्यावर तेवढा आहे पटतंय का हे असलं तुम्हाला 4 माणसं तुला खाली बघायला लागेल सांगतच काम करायला लागेल तसं राहा. जाऊ दे काय जायला 40 एकर माझी आहे की तुम्हाला मी कुठे घेऊन जातो का मेलो संघवर दूर जाणार खाली ठेवून मी ती दाखवून इच्छेल हे शो करतो म्हणून इच्छेल हा? तू कशाला लोक खात्या तुला पटतंय तो का लागले एडीवर त्या अण्णाला लगेच घ्या ही दिली का मग लगेच परवानगी असते मला आम्हाला परवानगी नाही दोघांना बापू आपल्या आपण करायला ते बघा तुमच्या बेतान मी काय रिहर्सल तुमचं करतो स्टेजवर जायच्या वेळेला परवानगी घेतो तुमची रिहर्सल करतो. मी काय जाणार नाही बघाय काय नाही हा बघायला येऊन नाका उडी मारतो मला आताच जावा मी बघायला राहत नसतो आताच जावा आताच जावा आताच मला जावा आता जावा आहे का कसं आहे कसं आहे तुम्ही काय ते काय टाकायला कसं आहे चाललंय काय आमचं घरानं आमचं टक्कर फिरले तिथं लागलाय करायला तिथं मोठा चला सांगते तुम्हाला घरी गेल्यावर काय सांगणार असलं माहिती मी म्हणा माप घेऊन गेलता अंगठीचा अंगठी पण आणली असेल अंगठा तुटतो तर आता तुम्ही मार खाणार आहे जावा मला वाटतं अंगठी आणली कळतंय की आम्हाला आता तर व्यवस्थित चालताय तुम्ही काका बरं का ती गेली जाऊ दे ते शो करतो आम्ही नुसते रिहर्सल करतो करायच्या वेळेला बघू तुम्हाला पटला एकदा आम्ही शो करून दावतो तुम्हाला गोड वाटला तर आम्हाला परवानगी द्या नाहीतर राहू द्या पण त्यात काय मिळते का अहो काका मिळतंय काका 50 सकाळ काका 5 मिनिटाला तयार होतोय मिळते की त्यातनं पैसे मिळते चांगलं नव्हते ना मग चालते कर थोड्या वेळाने मी टेस्ट शो करणार म्हटलं उठून चप्पूनच फोडतोय मग सांग नाही मी एखादी मी आज जर टाकला तर मी माघार घेणार नाही मला वाट
पैसे मिळत असले करून घेऊ, आता आपलं काय का करू दे. असं करतील म्हटल्यावर करू द्या आता, जाऊ दे. रुपया घराला देणार नाही चला आम्ही जातो आणि आता टेस्ट शो करतो. काय करू?